जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय मार्गदर्शन विवाह समस्येवर. विवाह ही एक अत्यंत महत्त्वाची घटना असून मानवी जीवनात संपूर्ण जीवनाला कलाटणी देणारी आहे. आपले जीवन सुख, शांती, समाधान यांनी बहरून जायचे की दुःख, कलह व क्लेश यांनी होरपळून निघायचे, हे सर्वस्वी विवाह या घटनेवर अवलंबून असते. दुर्दैवाची गोष्ट अशी की बहुसंख्य लोक विवाह या घटनेकडे पुरेशा गांभीर्याने पाहत नाहीत आणि यामुळेच या लोकांना भवितव्यात अनिष्ट फळे भोगावी लागतात. यात बरीच भर म्हणजे लोकांमध्ये मूळ धरून असलेला दैववाद हा होय. हा दैववाद खालीलप्रमाणे प्रचलित असलेला दिसून येतो. पहिले, लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवाने आधीच स्वर्गात बांधलेल्या असतात. दुसरे, मॅरिजेस आर अरेंज इन हेवन. तिसरे, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा. चौथे, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पाचवा, होणारे न चुके होईल, जरा ब्रह्मा तया आडवा. सहावे, पाप पुण्याची शिदोरी घेऊनच माणूस जन्माला येत असतो व त्याप्रमाणे त्याला सुखदुःखाची फळे भोगावी लागतात. मूल जन्माला आल्यानंतर 5व्या दिवशी सटवी येते व ती कपाळावर जे लिहून जाते त्याप्रमाणे जीवनात पुढे सर्व काही घडत जाते. 8वे, मानवी जीवनात सर्व सूत्रे नियती नावाच्या एका अदृश्य शक्तीच्या हातात असतात व ती शक्ती माणसाला ज्याप्रमाणे नाचवेल त्याप्रमाणे त्याला नाचावे लागते. अशा या दैववादाच्या आहारी गेलेली माणसे विवाह या घटनेकडे अत्यंत उथळ दृष्टीने पाहतात. विवाह जमविताना बहुसंख्य लोक मागला पुढला कसलाही विचार करीत नाहीत. बाजारात गेल्यावर भाजी विकत घेताना माणसे काहीतरी विचार करतात, परंतु हीच माणसे विवाह जमविताना मात्र तेवढा सुद्धा विचार करीत नाहीत. वधूच्या पित्याला मुलगी जन्माला आल्यापासूनच मुलगी म्हणजे एक डोक्यावरचा मोठा भार असे वाटत असते. मुलीचे एकदा का लग्न करून टाकले की आपण मोकळे झालो असे वधूच्या पित्याला मनापासून वाटत असते. याचाच परिणाम असा होतो की मुलीचा पिता मुलीला कशी तरी उजवून टाकायची या प्रवृत्तीचा अधीन होतो. दुसरा मुद्दा असा की बहुसंख्य लोक विवाह जमविताना खालील प्रकार सामान्यपणे करीत असतात. पहिला, वधूवरांच्या कुंडली पाहून लग्न जमवणे. दुसरा, देवाला किंवा कुलदैवताला कौल लावून लग्न जमवणे. तिसरा, अंगात येणाऱ्या बुवा किंवा बाईकडे जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे लग्न जमविणे. चौथं, मित्र किंवा आप्त यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून लग्न जमविणे. पहिल्या प्रकारात कुंडली पाहून लग्न जमविण्यात येते, परंतु बहुतेक पत्रिकांची जन्मतारीख व जन्मवेळ जर चुकीची असेल तर सर्वच मुसळ केरात असे घडण्याचा दाट संभव असतो. लोकांच्या हाताला घड्याळे लावलेली असतात, परंतु सर्व घड्याळांच्या वेळा वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. त्यात जन्मतारीख चुकीची लिहिली गेल्यास मोठा घोटाळा होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत लग्नपत्रिकेवर अवलंबून राहणे सुरक्षित नसते. असे असून सुद्धा बहुसंख्य लोक पत्रिकेवर विसंबून राहून विवाह जमवितात. दुसऱ्या प्रकारात म्हणजे कुलदेवतेला कौल लावून विवाह जमवण्यात येतो. हा प्रकार तर अर्थशून्य आहे, कारण देवतेला कौल म्हणजे दगडाच्या किंवा धातूच्या देवाला पुजाऱ्याने लावलेला कौल. मला कौल लावा म्हणजे मी कौल देईन असे त्या देवाने म्हणजे मूर्तीने कधीही व कुणालाही व कोठेही सांगितलेले नाही. देवाची मूर्ती कौल देते हा त्या मूर्तीवर केलेला आरोप आहे किंवा लोकांनी केलेली कल्पना आहे. ही कल्पना परंपरेने लोकात रूढ झालेली आहे.
वास्तविक वस्तुस्थिती अशी आहे की दगडाची किंवा धातूची केलेली मूर्ती प्रत्यक्षात काहीही करीत नाही. ही मूर्ती पाहत नाही, हसत नाही, बोलत नाही, उठत नाही, चालत नाही, आशीर्वाद देत नाही आणि शापही देत नाही. अशा परिस्थितीत देव म्हणजे देवाची मूर्ती आपल्याला कौल देते असे म्हणणे म्हणजे शुद्ध अंधश्रद्धेचे लक्षण होय. या संदर्भात जे काही केले जाते ते सर्व पुजारीत करीत असतो. देवाने अमुक अमुक कौल दिला असा विश्वास किंवा अशी श्रद्धा बहुसंख्य माणसे ठेवतात. वास्तविक कौल दिलेला असतो तो पुजाऱ्याने, देवाने नव्हे. तिसऱ्या प्रकारात अंगात येणाऱ्या बुवाकडे किंवा बाईकडे जाऊन त्यांच्या सांगण्याप्रमाणे विवाह जमविला जातो. हा प्रकार सुद्धा निर्बुद्धपणाचा आहे. मुळात अंगात येणे हाच मनोरुग्ण असण्याचा प्रकार आहे. सरड्याची धाव कुंपणापर्यंत, त्याचप्रमाणे या अंगात येणाऱ्या बुवाबायांचा प्रकार असतो. प्रश्न विचारणारे ठराविक प्रश्न विचारतात व त्याची उत्तरे सुद्धा ठराविक असतात. यापैकी बहुतेक बुवा बाया अशिक्षित, पिडलेले, अज्ञानी व अंधश्रद्धाधीन असतात. अशा लोकांचा सल्ला घेऊन लग्न जमविणे हिताचे नसते. चौथ्या प्रकारात मित्र किंवा आप्त यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून लग्न जमविणे. या प्रकारात दोन तऱ्हेची माणसे असतात. लग्न जमवून वधूवरांकडून कमिशन मिळवणारे व दुसरे बेधडकपणे व बेजबाबदारपणे सल्ला देणारे. अशा लोकांच्या आहारी जाऊन विवाह जमविणे अत्यंत घातक असते. वरील विवेचनावरून बहुसंख्य वधूवरांचे विवाह दुःखी व अपयशी का होतात हे लक्षात येईल. ज्या माहितीवर किंवा अधिष्ठानावर विवाह जमविले जातात तीच माहिती किंवा तेच अधिष्ठान मुळातच चुकीचे व घातक असल्यामुळे हे विवाह दुःखी व अयशस्वी होणे अपरिहार्य आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा की विवाह जमविताना बहुसंख्य लोक सौंदर्याचा किंवा संपत्तीचा विचार करतात. वधू दिसायला कशी आहे व तिच्या पित्याकडून किती हुंडा मिळेल असा विचार मुलाचा पिता करतो. याच्या उलट मुलाची संपत्तिक परिस्थिती कशी आहे व तो दिसतो कसा याचा अधिक विचार मुलीचा पिता करतो. या वैयक्तिक इतर अनेक गोष्टी महत्त्वाच्या असून सुद्धा गौण ठरतात. असे विवाह अयशस्वी ठरले नाहीत तरच नवल. चौथा मुद्दा प्रेमविवाहाचा होय. प्रेमविवाह करणारे बहुतेक प्रेमवीर विवाहाकडे व जीवनाकडे प्रगल्भ दृष्टीने पाहत नाहीत. गद्धे 25च्या वयात मुलांना व मुलींना एकमेकांत काय दिसेल व काय दिसणार नाही हे ब्रह्मदेव सुद्धा सांगू शकणार नाही. थिल्लरपणा आणि थ्रिल यांच्या आहारी जाऊन हे प्रेमवीर कसलाही मागचा पुढचा विचार न करता विवाह करून मोकळे होतात व नंतर मात्र पस्तावतात. विवाह होईपर्यंत प्रेमाचा रंग चढता असतो, परंतु विवाह झाल्यानंतर हा प्रेमाचा रंग मात्र झपाट्याने उडून जाऊ लागतो. वास्तवता व प्रत्यक्ष परिस्थिती यांची हळूहळू जाणीव होऊ लागते आणि परिणामी हे हवेत तरंगणारे प्रेमवीर जमिनीवर येऊन आदळतात. हे सर्व विवेचन व विश्लेषण करण्याचे कारण असे की विवाह ही जीवनातील एक अत्यंत प्रभावी घटना असून सुद्धा बहुसंख्य लोक बुद्धिनिष्ठ भूमिकेतून या घटनेकडे पाहत नाहीत व परिणामी त्याची अनिष्ट फळे वधूवरांना, त्यांच्या कुटुंबियांना, समाजाला व राष्ट्राला भोगावी लागतात. मग प्रश्न निर्माण होईल तो असा की यावर काही उपाय आहे का? जीवनविद्येचा असा सिद्धांत आहे की जेथे अपाय असतो तेथे उपाय हा असतोच. हा उपाय
3 प्रकारे सांगता येईल. पहिलं, वधूवरांची व त्यांच्या कुटुंबातील माणसांची खात्रीलायक माहिती मिळवणे. दुसरे, वधूवरांनी एकमेकांची आवड, नावड व निवड पाहणे. तिसरे, वधूवरांनी त्यांच्या हस्तरेषांवरून विवाह जमविणे. पहिल्या प्रकारात वधूवरांची व त्यांच्या कुटुंबियांची माहिती मिळाल्यावर निर्णय घेणे सोपे जाते, कारण निर्णय घेण्यासाठी काही गोष्टींची आवश्यकता असते. वधूवर व त्यांच्या घरातील माणसे सुशिक्षित आहेत का, अशिक्षित आहेत, ती सुसंस्कारी आहेत का कुसंस्कारी आहेत, त्याची सांपत्तिक स्थिती कशी आहे, त्यांचे शेजाऱ्यांशी संबंध कसे आहेत, अशा सर्व गोष्टींवरून विवाह करण्याचा किंवा न करण्याचा निर्णय घेणे शक्य आहे. दुसऱ्या प्रकारात वधूवरांची आवड, नावड व निवड महत्त्वाची आहे. वधूला जर कीर्तन, प्रवचनाची आवड असेल, तर मुलाला पत्ते तमाशाची आवड असेल, तर हा विवाह यशस्वी होणे शक्य नाही. थोडक्यात, मुलीने व मुलाने आवडी नावडीची यादी तयार करून ती जर एकमेकांशी तपासली तर विवाह संबंधी निर्णय घेणे सोपे जाईल. आमच्या मते जेथे आवडी नावडी जुळतात तेथे पत्रिका किंवा हस्तरेषा जुळल्याच पाहिजेत. आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे वळू. हस्तरेषेवरून विवाह जमविणे बहुतांशी सोयीचे व सुरक्षितपणाचे आहे. सध्या विवाह जमविण्याचे जे रूढ व प्रचलित प्रकार आहेत, त्यात हस्तरेषेवरून विवाह जमविणे हा सर्वात उत्तम प्रकार समजण्यास हरकत नाही. वधूवरांच्या हस्तरेषा म्हणजे प्रत्यक्षात हा सूर्य आणि हा जयत्र असा प्रकार असल्यामुळे तोच प्रकार विवाह जमविण्यासाठी सर्वात उत्तम व सुरक्षित समजणे संयुक्तित ठरेल. हा लेख संपवण्यापूर्वी मी एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो. भविष्य या विषयासंबंधी मी माझ्या पुस्तकातून व प्रबोधनातून माझे विचार मांडित असतो. आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा बहुतेक लोकांत असते. वर्तमान काळात सुस्थिती असेल तर भविष्य काळात काय परिस्थिती असेल या चिंतेने माणसे भविष्य जाणून घेण्याची इच्छा करतात. त्याचप्रमाणे वर्तमान काळात परिस्थिती बिकट असेल तर भविष्यात ती सुधरेल का या आशेने लोक ज्योतिषाकडे धावतात. ज्योतिषशास्त्र हे संपूर्ण म्हणजे परफेक्ट नाही. त्याचप्रमाणे ज्योतिष सांगणारेही परिपूर्ण म्हणजे परफेक्ट नसतात. परंतु ज्योतिषाचा अभ्यास जर चांगला असेल तर भविष्यात काय घडेल त्याचे अंदाज ज्योतिषी सांगू शकतो. हे सर्व जरी खरे असले तरी एक मुद्दा आम्हाला स्पष्ट करावासा वाटतो. शुभ विचार, शुभ उच्चार व शुभ आचार यांच्याद्वारे कोणत्याही माणसाला आपले भविष्य बदलता येते असा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. म्हणून आमच्या मते भविष्य जाणण्याची इच्छा होणे ही प्रकृती, तर भविष्य व ज्योतिषी यांच्या आहारी जाणे ही विकृती, तर प्रयत्नवादाच्या बळावर विशिष्ट अभ्यासाने भविष्य घडविणे ही संस्कृती होय. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.